10,000 लोन होतं सर. तुम्ही सर्व दिलेत ना कागद आता तुमचे एवढे सर्व? आणि माझ्या प्रॉपर्टीवर शेतावर बोजा हो, टाकला तुमचा कागद दिलाय ना आम्हाला? दिलाय हा, आता सर ऐका ना, 10,000 कर्ज घेतलेलं आहे. जामीन म्हणजे हे जामीनदार आहेत, कर्जदाराच्या खात्यात ताई रक्कम मला आहे. लक्षात आलं मॅटर. ती रक्कम कपात नाही हा, केली, आता पण तुम्ही ते सरांच्या कागद खात्यात दिले आहे. सर्वांनी. हा. आता आम्हाला तुम्ही परत काय करा, माझा फोन नंबर बाहेर दिलाय आहे. हा ना. तर तुम्ही मला परत सर्वांनी मिळून 25 तारखेला फोन करा, तुमचे प्रश्न सुटले राहतील. नक्की सर. हो. आम्हाला मॅडम, असं एक लेखी- नाव ना साहेब, एक आणि माझ्या बाबतीत सर, काय नाही, नाही, आपल्याला लेखी- कारण की त्यांनी काय केलं, बँक दुसरी 138 ची केस बरोबर. दुसऱ्या बँकेची, ते कागदपत्र लावले म्हणजे चेक डिसऑनर चेक आणि जप्तीची परवानगी दिली. ती बाब कलेक्टरच्या निदर्शनास आली. कलेक्टरने परत हे करायची, पण त्या जुन्याच ऑर्डरच्या अनुषंगानं माझ्यावर परत जप्तीची कार्यवाहीची हे बघा, तुमच्यावर जप्तीची कारवाई तुम्हाला कुठलाही अधिकारी कोर्टातनं स्टे नाही देऊ शकत. कोर्टाच्या याला तुम्हाला कोर्टातनं स्टे आणावं लागेल. तुम्ही समजून घ्या, कुठल्याही अधिकाऱ्याला तशी कुठली अधिकार नाही. एक गोष्ट आहे, तुम्ही कोर्टामध्ये सांगा. कलेक्टरनं अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे चालू असताना परत हो, तर तुम्हाला त्या संबंधित अधिकाऱ्याशी किंवा एखाद्या चांगल्या ऍडव्होकेटशी भेटून तुम्ही माहिती घ्या की रस्ते कुठून भेटेल, तिथेच अप्रोच व्हा. तुम्ही 10 ऑफिसेसला फिरले आणि त्यांना अधिकार नसेल तर काही उपयोग होणार नाही. आता तुमच्याकडे अधिकार आहेत, तुम्ही सुनावणी घेणार म्हणून आम्ही हा, तुमच्याकडे सर, नाही, कागदपत्र दाखल केले. म्हणून आपल्याकडे हे न्याय स्टेचे अधिकार मिळणं आमच्याकडे गरजेचं नाही. आहे. एक. ATM दुसरा, तुम्ही आता हे लावा तुम्ही देता. सुनावणीचे पत्र सुद्धा पाठवले 10. आपण काय करणार आहोत की त्यांचं पेन्शनचं मॅटर माझ्या लक्षात आलेलं हा. आहे. दुसरं, हे जे सर्व आहे ज्यांना ओटीएस अंतर्गत समान पाहिजे. समान हा. सेवा झाल्या हक्क पाहिजे. पाहिजे. हा. हा ना. मी असं म्हणणार नाही की तुम्ही एवढे पैसे घ्या तेवढे पैसे घ्या. मी त्यांची चौकशी करीन की इतरांना नियम काय लावला आणि यांना काय नियम यांना लावला. काय तसं आपण ते बघून इतरांना जो नियम लागला असेल तो यांना लावायला लावू, किंवा यांना जो नियम लावला तो इतरांना लावायला लावू. आम्ही 5% रक्कम भरलेली आहे. आम्ही बाकीचे पैसे भरायला तयार आहेत. नाही, ज्यांच्याकडनं 5% रुपये भरून पैसे वसूल केले त्यांच्याकडनं अजून घ्यायला लावा. तुम्हाला जेवढे घेतात ना तुमच्याकडनं. त्यांच्याकडून 5% भरून घेतले सर. हा ना मॅडम, आणि समजा जर- यांच्याकडनं जास्त घेत आहे हो. आणि इतरांकडनं कमी घेत भेटेल आहे, नाही. बरोबर आहे. भेदभाव चालू आहे त्याची. ऐकले ना. पण असं लक्षात आलं की इतरांना त्यांनी जास्त सूट दिली आहे, हा. तर त्यांच्याकडे परत वसुली करायला. नाही सर, ह्यांचं पात्र त्यांचं म्हणणं काय की ऍग्रीड आहेत हे पैसे भरायला ओटीएस नी, हा. पण दुसऱ्याला ओटीएस दिले ह्यांना देईनात ना ते. आणि परत ते कारण की मी तक्रार करतात. करता होतो, माझ्यामुळं त्याच्यावर प्रशासक आला, त्याच्यामुळे माझं स्पेशली करत नाही प्रकरण. ते करायला लागतील. तुमचं दिलंय ना, आम्ही एक पत्र देऊ की ओटीएस सर्वांना सारखी लावायला पाहिजे, नियम आहे काय. आणि नाही, त्याला ते आता म्हणतात की आता आम्ही स्वीकारलं नाही म्हणजे, आणि त्यांचीच मागणी आहे की ओटीएस करावा म्हणून ठीक आहे. परवानगी तर मिळणार. आज तुम्ही काय करा, आणि हप्तेबंदीची थांब मॅडम बोलते. संचालक मंडळ आहे ना, तर कुठल्या कायद्याने त्या संचालक मंडळाच्या नातेवाईकांना 1-1, 2-2 कोटीचं कर्ज दिलंय? देता येत नाही. देता येत नाही, पण दिलेलं आहे. दिलेलं आहे. पुरावे आहेत ना? पुरावे आहेत. पुरावे आहेत.